साबुदाणा बटाट्याचे जे पळी पापड केले ते तळून पण घेतले आपण बघा. दोन बाजू दाखवते असे मस्त. त्याला तेल नाही काही नाही, तेलकट पण झाले नाही काही नाही. आपण मिरची पण टाकलेली त्याच्यामध्ये म्हणून त्याचा कलर असा दिसतो, पण खायला खूप छान चवदार लागतात. कुरकुरीत आपण इथे साबुदाणा बटाट्याचे पापडे तयार करून घेतले. 1 वाटीभर साबुदाणे व 4 बटाटे याच्यापासून सुंदर असे आपण छान उपवासासाठी फराळाचं म्हणून हे बनवून घेतलेले. याच्यामध्ये थोडी लाल मिरची जिरे असं टाकून घेतलेले आहे मी. तर ही मी कशा पद्धतीने बनवलेली आहे पूर्ण तुम्ही रेसिपी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम खायला चवदार कुरकुरीत असे छान आपले साबुदाणा व बटाटा याच्यापासून हे पळी पापड आपण तयार करून घेतलेली. माझी रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमल किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आज आपण रेसिपीला सुरुवात करू. साबुदाण्याचे पळी पापड करण्यासाठी साबुदाणे भिजत घालून घेते. इथं काचेची 1 वाटी घेतली. असं एवढं सपाट वाटी भरून साबुदाणे घेतले, ते आता मी भिजत टाकते. एक मोठं असं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये ते साबुदाणे भिजत टाकले. त्याच्यामध्ये ओतलं आपण पाणी. व्यवस्थित असं घालून आपल्याला ते पाणी ओतून द्यायचे. पूर्ण काढलं, परत मी आता दुसरं पाणी टाकते त्याच्यामध्ये. आता हे पण पाणी मी काढून घेते. त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. ज्या वाटीने मी साबुदाणे घेतले ना त्याच वाटीने मी इथे बघा 1 वाटी 2 वाटी 2 वाटी एवढं पाणी टाकून घेतलं. आता मी हे रात्रभर भिजून ठेवते झाकण ठेवून. साबुदाणे भिजले मस्त बघा, किती छान मस्त असे फुगून आले. चम्मचने मी दाखवते तुम्हाला. मस्त आहे बघा. भरपूर आपण पाणी टाकून घेतलेलं होतं ना, थोडे पण असे कोरडे झालेले नाहीये. छान असे हाताने दबल्या जातात असे छान मस्त साबुदाणे आपले भिजले. आता याच्यामध्ये आपण 4 बटाटे टाकणार आहोत. इथे मी 4 मध्यम साईजचे बटाटे घेतले. हे मी सोलून आणि बारीक किसून घेते. ते आता मध्यम साईजचे असे 4 बटाटे घेतलेले, ते वरची साल काढून घेतली. आता ते बारीक करून एक तर फोडी करून घ्यायच्या, एक तर किसणीवरती किसून घ्यायचे. आपले साबुदाणे छान मस्त भिजलेले आहे, त्याच्यामुळे बटाटे पण किसून घेते म्हणजे लवकर व्यवस्थित शिजल्या जाईल. असं बघा जाड असा किस होईल त्या बटाट्याचा, म्हणजे लवकर शिजतील. मस्त आहे बघा, छान असा बटाटा किसून घेतला. आता त्याच पद्धतीने इथे 3 बटाटे मी किसून घेते. 4 बटाटे असे मस्त किसून घेतले. आता आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतले. कुकर ठेवले. आता ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून टाकायचे. आपल्याला 4 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं. 4 वाटी पाणी टाकून घेतलं. पाण्याला व्यवस्थित आपण थोडी उकळी येऊ देऊ. त्याच्यामध्येच आपण हे मसाले टाकून घेऊ. आपण हे उपवासासाठी बनवत आहोत साबुदाणे व बटाट्याचे पापड. उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाका, किंवा नाही टाकलं तरी पण चालेल, स्किप करू शकता. तर मी ते जिरे टाकते. त्याच्यानंतर इथं सेंदा नमक घेतलं, उपवासाचं मीठ. तर इथे मी ते पण आपण चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण चिली फ्लेक्स म्हणतो ना, तर जाड मिरच्या मी दळून घेतलेले आहे, ते पण टाकले मी. आता व्यवस्थित त्याला थोडी आपण उकळी येऊ देऊ. त्यापैकी आपण गरम करून घेतले, म्हणजे जवळजवळ उकळी येईलच त्याला. त्याच्यामध्ये आपण बटाटे जे आपण बारीक किस करून घेतला तो त्याच्यात टाकून घेतला. मध्येच आपल्याला साबुदाणे टाकून द्यायचे.
त्याला झाकण लावून घेऊ आणि त्याला 2 शिट्ट्या येऊ दे. 2 शिट्ट्या झाल्या आहे आपल्या कुकरमधली. हवा पण निघाली आहे व्यवस्थित. थोडी हवा बाकी आहे ती काढून घेते मी. मस्त शिजले बघा आपले साबुदाणे व बटाटे. भिजवायला 2 वाटी पाणी वापरलं. ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्या वाटीने 2 वाटी पाणी भिजवायला वापरलं. आणि शिजत टाकताना मी 4 वाटी पाणी टाकलं. नंतर परत 2 वाटी पाणी टाकलं. आधीचे भिजवायचे 2 वाट्या, शिजवायला टाकलं ते 4 वाट्या, नंतर परत 2 वाट्या टाकलं. असं एकूण 1 वाटी साबुदाणे आणि मिडियम साईजचे 4 बटाट्याला मी 8 वाट्या पाणी इथं वापरलेलं आहे. आपण ज्या पण वाटीने घ्याल ना त्या वाटीने असं हे माप करून घ्यायचं बघा. छान मस्त असे शिजले बघा. एक पण साबुदाणा दिसत नाही. बटाटे दिसताना वाळल्यावर हे पण दिसणार नाही. आता आपण गार करू थोडंसं. ते फॅन जवळ नेऊ, फॅन खाली, म्हणजे गार होईल. इथे एक प्लॅस्टिकचं कागद टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावरती ओल्या कपड्याने असं पुसून घेते मी. काही घाण असेल तर ती निघून जाईल. आधी स्वच्छ कागद मी धुवून ठेवलेला होता. आता टाकल्यानंतर तो पुसून घेतला. एका भांड्यामध्ये असं आपण साबुदाणे व बटाट्याचं ते मिश्रण घ्यायचं आणि चमच्याने असं हळूच असं टाकायचं. तुम्हाला पाहिजे तर फिक्या बनवायच्या असेल तर मिरची तुम्ही टाकली नाही तरी पण चालेल. हे मी तिखट बनवले आहे म्हणून मिरची टाकली. थोड्याशा अंतरावर टाकायच्या आणि पांगवायच्या नाही आहे. ते आपल्याला थोडं थोडं असं टाकून सोडून द्यायचे. बघा असं टाकून घ्यायचं. मिश्रण थोडंसं गार होऊ द्यायचं. गरम गरम टाकायचं नाही. थोडंसं मी गार होऊ दिलं मिश्रण, मग टाकायला सुरुवात केली. आता याच पद्धतीने मी सर्व टाकून घेते. साबुदाणा बटाट्याचे पळी पापड आपले तयार झाले. इथे मस्त असे वाळून पण घेतले मी. हे बघा छान वाळले. आता मी ते तुम्हाला तळून दाखवते. गॅसवर कढई ठेवली. तेल गरम झालंय आपलं. आता मी त्याच्यामध्ये पापड टाकून घेतला. मी 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हामध्ये असं वाळवले होते. साबुदाणा बटाट्याचे जे पळी पापड केले ते तळून पण घेतले आपण. बघा 2 बाजू दाखवते. असे मस्त. त्याला तेल नाही, काही नाही, तेलकट पण झाले नाही, काही नाही. आपण मिरची पण टाकलेली त्याच्यामध्ये म्हणून त्याचा कलर असा दिसतो. पण खायला खूप छान चवदार लागतात. कुरकुरीत आपण इथे साबुदाणा बटाट्याचे पापडे तयार करून घेतले. चवदार लागतात. त्याच्यामध्ये मिरची दळून टाकलेली, मीठ टाकलेले, जिरे टाकलेले. हे आपले केलेले पापड व हे तळलेले पापड असे दोन्ही मी तुम्हाला दाखवलेले. तर आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.